नाही, हा वेगळा निघाला. ही पण नाही नाही ही पण कारण पहिले 2-3 दिवस म्हणजे हा असा होता की एकदम शांत इंट्रोवर्ट. बापरे, म्हणजे ह्याच्याशी बोलताना मला विचार करावा लागेल की बोलू का नको बोलू, कारण मी काहीतरी बोलायचं की पचकन बोलून जाणार. ह्याच्यासमोर बोलताना मला असं झालं की ये अपने वाला है या अलग वाला है. सो असं माझं झालं होतं सुरुवातीचे 1-2-3 दिवस, पण नंतर कळलं नाही ये तो अपने पार्टी का. आम्ही ती मास्टरला पण खाऊन टाकली, 2-3 क्लोज झाले तेव्हा पण खाऊन. आता ती भाजी उरलीच नाही ऍक्च्युअल टेकला. मग ते कसं तरी काहीतरी म्युझिक झालं, अरे ही भाजी उरली आता हे पटकन हे बोलतोय आम्ही. आणि ते बोलता बोलता आम्ही असतो, अरे विशाल पटकन कट बोल ना, भाजी संपत आहे. तिथं आमचे असोसिएट म्हणतात, अरे थोडी थोडी भरवा, अरे थोडी, अरे संपले, थोडीच भरवावी लागते, तू घे पटकन. आणि सगळं करताना मी तसं ऍक्च्युली रिअल लाईफ मध्ये पण खूप कमी बोलतो. आणि आता ऑलमोस्ट 40-45 डेज झालेत आणि मी आयुष्यात 30 वर्ष वयात मी कधीच एवढा लांब राहिलेलो नाही आईपासून. मॅक्सिमम 8-10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस कुठे शूट लागलं आउटडोर तर 15 दिवस. बट फर्स्ट टाइम मी एवढा लांब राहिलो आईपासून. आणि मी फेसवर मी हे आईला कधीच बोलू शकणार नाही तोंडावर की मी खरंच खूप मिस करतोय तुला. आता तू नाहीयेस इकडे. सो आणि मी म्हणजे ओके, पण ते जे आई असते ना जी नेहमी आपल्याला सपोर्ट करते इन एव्हरी आस्पेक्ट. सो मला असं होतं तिला किती थँक्यू म्हणू. आणि आता मी खरंच ठरवलंय, म्हणजे आता हे थोडासा हसण्याचा विषय, पण गेले 2-3 दिवस मी जेन्युइनली एक्सरसाइज सुरू केलेली आहे. आणि मला मनापासून ना की तो जो सपोर्ट आहे ना, सो त्यातनं मला तिला असं काहीतरी काम करून दाखवायचं आहे आता की ज्यातनं तिला अजून जास्त प्राऊड वाटेल. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले इंद्रा आणि त्याच्या आईला भेटायला आणि मला खरंच छान वाटतंय की दोघंही मदर्स डे निमित्त मला भेटणार आहेत. आणि ऍक्च्युली ऐकायला तुम्हाला आवडेल की त्यांचा खरंच बॉन्ड खूप वेगळा आहे आणि ते मला सांगणार ते कसा आहे बॉन्ड त्यांचा. हसण्यावरूनच कळालं असेल तुम्हाला. ओके, सो सगळ्यात पहिले सगळ्यांना हॅपी मदर्स डे, सगळ्या आयांना. आणि आमचा ऑफस्क्रीन बॉन्ड म्हणजे ब्रोवाला ऑफस्क्रीन ऍक्च्युली एक्झॅक्टली बॉन्ड आहे. म्हणजे आई आणि मुलाचं आम्ही कॅरेक्टर करतोय हे ऑफस्क्रीन जर का आम्हाला कोणी बोलताना पाहिलं तर कोणालाच वाटणार नाही की अरे हे आई मुलाचं कॅरेक्टर करतायत. ओके फाईन, असा आमचा बॉन्ड आहे. पण स्टिल आई आणि मुलाची ऑनस्क्रीन जोडी दाखवायला खूप मेहनत लागते. बिकॉज एक वॉर्म पाहिजे असतो त्यांच्या टचमध्ये, बोलण्यामध्ये, डोळ्यामध्ये. सो तो तुम्ही कसा प्रयत्न करते की आणण्याचा? तो तर मी अजूनही प्रयत्न करते, कारण पर्सनली अगदी बोलायचं तर ऑफस्क्रीन अंकिता आणि ऑनस्क्रीन मालती ह्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामुळे मला तो विशेष असं पर्टिक्युलरली स्वतःला सांगावं लागतं की अंकिता मालती आहे, मालती आहे, मालती आहे. सो मला ते स्वतःचं पॉपअप येत राहतं माझ्या बॅक ऑफ द हेड. पण मला असं फार काही अवघड नाही वाटलं ह्याच्यासोबत काम करताना. म्हणजे असं पटकन जेल झालो आम्ही. आणि थोडंसं आईची भूमिका ह्याच्या आधी केली ना, त्याच्यामुळे थोडंफार माहिती आहे. स्टिल तुला काय लागलं की अरे ही तर आई आहे माझी, हे हसू नकोस रे? म्हणजे ऍक्च्युली असं व्हायचं की मला असं सांगायला हरकत नाही की मी आणि मालती म्हणजे अंकिताताई कॉलेजच्या कट्ट्यावर जे बसून गप्पा गोष्टी करतात ना, मित्रमैत्रिणी असतात तशा आमच्या गप्पा गोष्टी असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आता अंकिताताईमध्ये एक लिटरली एक लहान मुलगी लपलेली आहे. ऑफस्क्रीन आम्ही ह्या अशा गोष्टी ऑब्झर्व करतो. म्हणजे एक 8-10 वर्षाची लहान मुलगी ज्या गोष्टी करेल ना, हसत खेळत, हसणं खेळणं बोलतोय, त्या गोष्टी तर त्यामुळे खूपच म्हणजे मला कधी असं अनकम्फर्टेबल झालंच नाही की अरे यार आता यांच्यासोबत कसं करायचं, काय करायचं वगैरे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंद्रजित आणि त्याची आई हीच एक अशी केमिस्ट्री की ज्यात थोडा इंद्रजित सॉफ्ट हार्टेड असतो, आईसाठी थोडा पॉझिटिव्ह असतो आणि आईसोबत त्याचं असं छान असं थोडं सॉफ्ट बॉन्डिंग आहे ना. तर इतर वेळेस मला थोडंसं स्ट्रिक्ट राहावं लागतं, डिसिप्लिन या सगळ्या गोष्टी. ते एक मला करताना खूप खूप छान वाटतं की मी वेगळं काहीतरी शो मध्ये वेगळं काहीतरी करतो. सो तुला ते एक वेगळं मांडायला मिळतं की फक्त रागिष्ट नाहीये मी, माझ्यामध्ये अजून एक भावना आहे आणि मीही प्रेम करू शकतो. म्हणजे कितीही मी डिसिप्लिन आणि व्यक्त नाही करता कॅरेक्टर ते आईजवळ करता येते. बरोबर. पण तुम्ही जेव्हा एकमेकांना पहिल्यांदा भेटलात आणि असं हा तर माझा मुलगा, ही तर माझी आई आहे, तेव्हा असं वाटलं असेल लाईक आपण एक बोलतो जज करतो की अरे हा असा असेल, ही अशी असेल. तुम्ही तसे निघालात की काहीतरी वेगळंच आहे तुमचं?
नाही हा वेगळा निघाला. ही पण नाही ही पण नाही, कारण पहिले 2-3 दिवस म्हणजे हा असा होता की एकदम शांत हम्म. इंट्रोवर्ड. बापरे, म्हणजे ह्याच्याशी बोलताना मला विचार करावा लागेल की बोलू का नको बोलू, कारण मी काहीतरी बोलायचं की पचकन बोलून जाणार. So ह्याच्यासमोर बोलताना मला असं झालं की ये अपने वाला है या अलग वाला है. So असं माझं झालं होतं सुरुवातीचे 1-2-3 दिवस, पण नंतर कळलं नाही ये तो अपने पार्टी का. ऍक्च्युली काय झालं, पहिला दिवस होता वर्कशॉपचा हम्म. आणि त्या त्यांचे रिअल हजबंड म्हणजे ओमकार पनवेलकर, त्यांना मी डे 1 पासून, म्हणजे माझं जे लुक टेस्ट झालेलं, ऑडिशन झालेलं, मी तेव्हापासून ओळखत होतो. आणि वर्कशॉपच्या दिवशी ताई आल्या आणि ताई बसलेल्या होत्या आणि एवढा सोज्वळ स्वभाव आणि वगैरे शांत वगैरे. आणि मला जेव्हा सांगितलं की ह्या तुमच्या आई करणार आहेत वगैरे, म्हटलं बापरे एवढ्या सिरियस आई, बिकॉज त्या अशा होत्या लिटरली हाय हॅलो वगैरे. आणि ऍक्च्युअल वाईब आमची अशी नाही, अरे भाई हाय कसं आहे, ही ऍक्च्युअल वाईब आहे. सो 2-3 दिवसानंतर कळालं की बाई वाईब तो मॅच हो रेला आहे. म्हणजे तुम्हा दोघांचा स्वभाव सेम निघाला, पण Exactly. ऍक्च्युअली असेल अरे ह्याला थोडंसं कसं बोलू किंवा हिला अप्रोच कसं करू. म्हणजे दोघांचं सेम की दोघं वाईब मॅच होईपर्यंत असे काइंड ऑफ. आणि एकदा वाईब मॅच झाली की अरे ब्रो बाय. हे छान आहे, म्हणजे तुम्हाला मग ऑनस्क्रीन करायला मजा येत असेल. Actually. एक्झॅक्टली. पण जर इमोशनल सीन येतात आणि तेव्हा असं होतं की आता इमोशनल सीन करायचं, इमोशनल सीन, पण समोरचा पचकन हसतो. मला होतं नाही ते. कंट्रोल, होतं ते. मला तिला नाही कंट्रोल कंट्रोल. होता हिला. म्हणजे आत्ताच आमचा एक मध्ये वॉक होता, त्याच्यामध्ये फक्त वॉक आहे. आबा, मी, इंदिरा, आपण सगळेच होतो ना. आणि त्याच्यामध्ये जो माझा रिअल नवरा आहे, आमची हिरोईन, ह्या सगळ्यांनी ठरवलं की आपण एखादं गाणं लावूयात. ओके. आणि तिथनं ऍक्शन बोले. बरं, हे डिरेक्टरला माहित माहित नव्हता. आणि एक नॉर्मल सिरियस चांगला वॉक आहे की बाबा Okay. आम्ही कंपनीमध्ये एंटर होणार होतो. अरे, royal walk आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लावलं की काय चले चलो चले चले चलो. आणि त्याच्यानंतर ते अनिल कपूरचं गाणं कुठलं, अरे झुंड में तो सुअर आता हा. है, शेर अकेलाही आता है. आणि तिथे मी फुटले म्हणजे एका पॉइंटला मी कंट्रोल करते, पण कंट्रोल होईच ना माझ्याच्यानी. मला पुन्हा तो वॉक घ्यावा लागला. पण मला नाही कंट्रोल. आणि अजून एक जास्त मजा येते मॉन्टेजेस मध्ये. ओके. म्युझिकल हा, मॉन्टेजेस हा. चालू असतात तेव्हा आपल्याला फक्त बडबड करायची असते, बिकॉज मागून म्युझिक चालणार असेल आणि आपण काहीतरी करतो. तर इथे बटाट्याची भाजी खायची होती. मला एक एपिसोड ऑन एअर झालाय तो आता. बटाट्याची भाजी होती आणि ती थोडी, आता बराच टाइम झालेला, रिटेक्स होत होते किंवा टेक्निकल गोष्टी होत होत्या, तर ती भाजी थोडीशी झालेली. करपले. हा, ओके. करपली. बरं, त्याच्यात ती होती थोडीशीच. होती थोडीशी. आम्ही ती मास्टरला पण खाऊन टाकली, 2-3 क्लोज झाले तेव्हा पण खाऊन. आता ती भाजी उरलीच नाही ऍक्च्युअल टेकला. मग ते कसं तरी काहीतरी म्युझिक झालं, अरे ही भाजी उरली आता ही पटकन खाऊ, हे बोलतोय आम्ही. आणि ते बोलता बोलता आम्ही असतो, अरे विशाल पटकन कट बोल ना, भाजी संपत आली. तिथनं आमचे असोसिएट म्हणतात, अरे थोडी थोडी भरवा, अरे थोडी, अरे संपले, थोडीच भरवावी लागते, तू घे पटकन. आणि सगळं करताना ह्यात खूप मजा येत असेल ना भयंकर. तुम्हाला. म्हणजे तिथून डिरेक्टर काहीतरी वेगळा बोलतो, तुमच्या दोघांचं वेगळं सुरू आहे, हो. तिकडे अख्ख्या युनिटचं वेगळं सुरू. ओके, भाजी संपलेली, आणा आता. पण खरंच मजा येत असेल तुम्हाला. आणि एक आई आणि मुलाबद्दल विचारणार की ऍज अ आई म्हणून जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघता आणि नवीन गोष्ट तुम्हाला कुठली जाणवली की हा असा आहे आणि ती तुम्हाला अप्रिशिएट करावीशी वाटली. अरे बापरे, मोठा श्वास हो ना. घेतला. मग आता थोडस विचार करावा लागेल. कर. तोपर्यंत तू सांग, तुला ऍज अ आई म्हणून कुठली अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट वाटली. मी मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीच तुला म्हणालो की ऍक्च्युली चिकू आहे ना आमची, चिकू आणि ह्यांचं, म्हणजे या दोघी लिटरली बहिणी आहेत. आणि मी तर म्हणेन ही लहान बहीण आहे. म्हणजे अंकिता ताईची जी मस्ती असते ती चिकूपेक्षाही जास्त. सो मी तर असं म्हणेन की अंकिता ताई लहान बहीण आहे आणि ती मोठी बहीण आहे. सो ह्या बहिणी सगळं, म्हणजे लहान अशा 8-10 वर्षाच्या बहिणी ज्या मस्ती करतात ना, तशी ह्या लिटरली मस्ती करत असतात. आय डोंट नो तुम्ही रील्स वगैरे काही बघितले असतील. आणि ते सगळं चालू असताना ताईच होता म्हणाल की अरे नाही, मी जरा जास्त एवढी मस्ती नाही करायला पाहिजे. म्हटलं अगं चांगली गोष्ट आहे ही, एक लहान मूल असलंच पाहिजे आपल्यात. सो ते मी तिला म्हटलं आणि मला ते खरंच अप्रिशिएट करा असं वाटलं की या एज मध्ये सुद्धा एक ते लहान मुलाची इनोसन्स आहे ना तिच्यामध्ये, तो आहे. आणि तो मला खरंच अप्रिशिएट करा असं वाटतं तिच्यात. आणि त्याचे हे एक अप्रिशिएट करावंच वाटेल. म्हणजे जसं माझं एक मिसकन्सेप्शन झालं होतं ह्याच्या बाबतीत सुरुवातीचे 1-2-3 दिवस, का तर मला असं वाटलं फारच शांत आहे यार, आपण काहीतरी बावटारती इथे काहीतरी करायचो आणि उगाच जज नको करायला. पण उलट ह्याचं हे चांगलं आहे की
मी नाही असा, पण तुम्ही करा, तुम्हाला बघताना छान वाटतं. हो. So, तो एक ऍक्सेप्टन्स आहे त्याच्यात, की प्रत्येक माणसाला तो ऍज इट इज ऍक्सेप्ट करतो. मी जरी तसं नसलो तरी तुम्ही तसेच राहा. हा, आपण बॉन्ड करू शकतो, म्हणजे आपण बॉन्ड करून घेऊयात किंवा सो असं त्याच्यामध्ये आहे. ते एक मला नव्याने जाणवलंय खरं. वाव, म्हणजे दोघांना एकमेकांचे अप्रिसिएशन करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि तुम्ही Yes. त्या जपून तशा अजून ठेवल्या आहेत. सेटवरती जेव्हा तुम्ही एकत्र काम करता आणि असं वाटतं की आपल्या सेटवरची ही आई आहे, ही आपली खूप काळजी घेते, कोणी असू दे, ती कोण असेल? मी म्हंटल ना. आणि सेटवर सगळेच जण काळजी घेतात, पण असं सगळेच जण हा. घेतात. आणि मी असं म्हणू शकतो की आता जो विक्रांतचं कॅरेक्टर करतोय निखिल आणि मी, आमची थोडी बॉन्डिंग जरा जास्त आहे ऍज कम्पेअर टू अदर कॅरेक्टर्स. सो निखिल सोबत माझा आहे बॉन्ड चांगला. म्हणजे लिटरली कधी आम्ही फूड ऑर्डर करताना पण एकमेकांना विचारून घेतो. सो काळजीचा प्रश्न आता ऍक्च्युली आम्ही फूड ऑर्डर केलंय. सो फूड ऑर्डर करताना टिफिन वगैरे, अरे मी आज हे आणलंय, त्याने आज हे आणलंय. सो निखिल आहे माझ्यासाठी, जो ऍक्च्युली तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की तो म्हणजे माझ्या वाईटावरच टपलाय, बट ऍक्च्युली तसं नाहीये. रिअल लाईफ मध्ये तो खूप चांगला आहे आणि आमचं बॉन्डिंग आहे तसं. छान आहे. आणि एकमेकांना जर कॉम्प्लिमेंट द्यायची असेल डिश म्हणून, समज हिला गुलाबजाम देशील, त्याला मिरची वगैरे असं काहीतरी देशील, तर तू तिला काय कॉम्प्लिमेंट देशील, तू त्याला काय कॉम्प्लिमेंट देशील? तू काय दिसशील मला? रसगुल्ला. ओ का रसगुल्ला का? अरे काय सांगू आता, म्हणजे मला तोंड बघूनच रसगुल्ला. मी या साईड, आता तुम्ही क्वेश्चन विचारला, तिने इकडे बघितलं, मला पटकन रसगुल्ला व्हाईट सॉफ्ट. काय आता द्या स्वभावानुसार जी काय, म्हणजे असं इकडे बघ आणि पटकन जे काय येईल डोक्यात ते बोलून टाक. हा, ही तुझी आयडिया तिला दिलीस. बोला काय. एवढा विचार करावा लागतोय, बापरे. हे असं आहे. अर्धा, अरे तुला सांगू, चिकू आणि अर्धा टाइम हसत असतात आणि वेगळेच आहे. हसायला कारणच नाही लागत कधी म्हणजे आम्ही फक्त बघत असतो आणि ते हसतो. आम्ही फक्त हसत असतो. बरं, कॉम्प्लिमेंट दे किंवा एखादी गोष्ट डिश डेडिकेट कर. बापरे, खूप मोठा पॉज घेतलाय, म्हणजे काय बापरे. मला नाही सुचत आहे काय. मी जास्त फूडी नाहीये. ओके, So, कधी आमचं डिस्कशन होतं, सो मी नॉर्मल आपलं. मी देऊ हा दे ना. वरण भात, मिरची आणि गुलाबजाम 3 घे. नाही, मग गुलाबजाम तो गोड आहे. झालं ना, सॉल्व्ह झालं इथे. पण छान आहे, एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत आहे. मला तुमच्या खऱ्या आईंबद्दल विचारायचंय, कारण नाही कुठे एक्सपोज करत नाही आपल्या पॅरेंट्सना. कुठे चुकून केलं तर, कोणी विचारलं तर हे समजा निमित्त आहे तुम्हाला आणि तुम्हाला तुमच्या आईबद्दल बोलायचंय, ओके. तर कसं इंट्रोड्यूस कराल तुम्ही तुमच्या आईंना? माझी मम्मी, मी तिला मम्मी म्हणते, माझी मम्मी माझ्यासाठी म्हणजे सुपर वुमनच आहे. म्हणजे काय म्हणतात, माझं लग्न झाल्यानंतर तर मी तिच्यामध्ये ड्रास्टिक चेंज पाहिला. म्हणजे आम्ही दोघीच बहिणी. सो आफ्टर मॅरेज असं झालं की आई आणि बाबा दोघच जण घरी. सो मला असं झालं, कायच करेल आता, काय दिवसभर मग हे बनव ते बनव, असं नाही. पण तिने काय केलं, आफ्टर मॅरेज दोघी जणी जेव्हा आम्ही गेलो आपापल्या घरी, तेव्हा ती एकतर तिच्या 50शीला गाडी शिकली, 2 व्हीलर. त्याच्यानंतर आता तिने, म्हणजे तिला ह्या इतक्या वर्षांमध्ये फार काही स्वतःला वेळ द्यायला जमलं नाही. आमचं स्कूल म्हणा, कॉलेज म्हणा, लग्न, त्याच्यानंतर काही ना काहीतरी अभ्यास, या सगळ्यामध्ये तिला स्वतःला असा वेळ द्यायला जमला नाही. आणि मध्ये तिचा एक छोटा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर तिला शुगर डिटेक्ट झाली. सो त्याच्यानंतर तिचं जे काय एक वाढलेलं वजन होतं, बिकॉज ऑफ म्हणजे निग्लिजन्स झालेला होता, जे प्रत्येक आईच्या बाबतीत घडतं. सो जरा मला स्वतःला एक हे करून घेतलं. सो तो निग्लिजन्स तिने नंतर ठरवून, योगा करून, सगळ्या गोष्टी करून तिने स्वतःला आता इतकं फिट केलंय आणि ती रोज माझ्या कानी कपाळी ओरडत असते. सो म्हणजे मला असं झालं की हे सगळं ती या वयात करू शकते आणि आजही ती माझ्या मुलीला सांभाळते. माझे सासू सासरे, माझे आई वडील दोघेही माझ्या मुलीला सांभाळतात. म्हणजे माझ्यापेक्षा माझी मुलगी त्यांच्याशी जास्त कनेक्टेड आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तिने तिच्या वयाच्या या वयात केल्यात की म्हणजे मला तर विचारच नाही करू शकत की आपण ह्या वयात इतकं काही करू शकतो. आणि आजही ती तितकीच ऍक्टिव्ह आहे आणि तितकीच सपोर्ट सिस्टीम माझी स्ट्रॉंगली उभी आहे. सो माझ्यासाठी ती खरंच सुपर वुमन आहे. म्हणजे मी जितकं बोलीन तितकं कमी आहे तिच्याबद्दल. किती छान आहे हे, कारण खूप कठीण असतं की वयाच्या 40-50 नंतर आपण स्वतःला हेल्दी ठेवणं ही खूपच कठीण गोष्ट आहे. आपण स्वतः आम्ही इमॅजिन करतो की आपण काय करणार, काहीच नाही होणार आहे. म्हणजे आजही मी तिच्यावर डिपेंड आहे. म्हणजे
माहित नाही, पण मी खरंच खूप डिपेंड आहे तिच्यावर. पण ती माझ्यावर 0% डिपेंड आहे, की बाबा उद्या मी आजारी पडले तर माझी मुलगी मला कमवून देणार नाही. आम्ही कमवलंय, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. सो ते इतकं मला प्राऊड फील होतं ना, म्हणजे मला तर तिच्यासाठी करायचं आहेच, किंवा प्रत्येक मुलगी आपल्या आईवडिलांसाठी करेलच. पण ते जे करून ठेवले ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी, सो ते माझ्यासाठी म्हणजे सुपर वुमन पेक्षा काही कमी नाही. किती गोड. तू तुझ्या आईबद्दल काय बोलू शकतो? यांचं ऐकून मला लिटरली भरून सो असं म्हणायला हरकत नाही की मी आज इथे बसलोय तुमच्या समोर, हा शो करतोय आणि अशा काही गोष्टी माझ्या आयुष्यात होत आहेत त्या ऍक्च्युली माझ्या आईमुळे आहेत. हे सांगताना मी हे सांगायला आवडेल मला की मध्ये एक टाइम असा आलेला ना की मी 2 वर्ष घरी होतो. म्हणजे बिझनेस तर मी करत होतो, बट ऍक्टिंग मध्ये 2 वर्ष मला ना माझे ऑडिशन्स क्रॅक होत होते ना काही क्रॅक होत होतं. सो मी लिटरली एका पॉइंटला गिव्हअप केलेला की म्हटलं नाही होते यार, आणि एवढा टाइम मी वेस्ट नाही करू शकत इथे. सो माझी आई एक होती की तिला नेहमी कॉन्फिडन्स होता माझ्यावर की तू पुश करत राहायची की तू होईल तू. अरे, आणि कसं असतं प्रत्येक आईसाठी तिचा मुलगा हिरो असतो, की माझा मुलगा हिरो आहे यार, त्याला हिरोचं काम मिळत नाही, मराठी शोज मध्ये यार तुला हिरोचं काम मिळत नाही, असं कसं होईल, तू करत राहा. आणि लिटरली म्हणजे एक मी म्युझिक व्हिडिओ करत होतो आणि त्यात खूप असा डान्स करायचा होता. सो जास्त मी प्रोफेशनल डान्सर नाहीये, बट तो म्युझिक व्हिडिओ असा होता की त्याच्यात प्रोफेशनल डान्सर सारख्या मुवमेंट्स करायच्या होत्या. सो लिटरली दिवसभर प्रॅक्टिस केल्यानंतर माझे एका टायमाला असं झालेलं की उभं राहता येत नव्हतं मला. सो माझे पाय खूप जास्त दुखत होते त्या दिवशी, आणि लिटरली माझ्या आईने माझे पाय सुद्धा चेपले एका पॉइंटला. मला तो दिवस जेव्हा तिने, म्हणजे मी तिला म्हटलं की आई नको, तू नको लावूस पायाला, बट शी वॉज लाईक अरे पाय दुखतायत आणि मी कसं बघू तुला, असं तुला उभं राहता होत नाही तुला, सो मी कसं बघू असं तुला. आणि तिने लिटरली पाय चेपले आणि मला ते नेहमी तो पिक्चर माझ्या डोळ्यासमोर राहतो की एवढा सपोर्ट मी एक्सपेक्ट नव्हता केला की आई मला करेल. खूप इमोशनल झालायस. आता काय बोलू मी याच्यावर. आई असेल ती बघणारच नाही की माझा मान आणि काय कोणाची आई असो की माझा मान वगैरे काय. आणि सो मला ते नेहमी ते पिक्चर आठवतं मला की तो म्युझिक व्हिडिओ झाला नाही काही कारणास्तव. ते म्हणजे 3-4 दिवस खूप जास्त मेहनत केली, 12-12 तास रिहर्सल्स केल्या, तिने खूप सपोर्ट केला आणि ऍट द एंड ते नाही होऊ शकलं काही कारणास्तव. सो ठीक आहे, बट खूप जास्त सपोर्टिव्ह. बरं, हा माझ्या मम्मीबद्दल सुपर मला आता आठवलं. आम्ही मध्यंतरी एक हाईट केली. आता ह्या सिरियलसाठी आम्ही मुंबईत राहायचो आणि आता सिरियल इकडेच आहे, आपलं सगळं म्हणजे राहतो इकडे, सगळंच इकडे, तर मग मुंबईत कशाला घर ठेवायचं ना, तसंही रेंटवर राहतोय. सो आमचं असं ठरलं की सगळं शिफ्टिंग करूयात आणि पनवेलला आमचं घर आहे, तिकडे सगळं सामान डंप करूयात आणि येऊयात इकडे. पण नेमकी आमची 2 व्हीलर होती मुंबईला, बाकी सगळं सामान आणता येण्यासारखं होतं, टेम्पोमध्ये टाकलं ते शिफ्ट होऊ शकतं. पण 2 व्हीलरचे म्हणजे त्या माणसाने 1.25 तर चार्जेस सांगितले. आणि असं झालं की एका 2 व्हीलरसाठी काहीच गरज नाही ना, इतके पैसे 10,000 वगैरे एवढं काही गरज नाही एका 2 व्हीलरसाठी. सो आमचं असं ठरलं की ठीक आहे 2 व्हीलर कोणाच्या तरी फ्रेंडच्या पार्किंगमध्ये वगैरे लावूयात असं ठरलं. आणि नंतर असं झालं की काय करायचं ग मम्मी, तर आमचं असं ठरलं की जर का वेळेत निघालो आपण एक 5 वाजेपर्यंत मॅक्स टू मॅक्स किंवा 6 वाजेपर्यंत, तर आपण 2 व्हीलरवरनं मुंबईवरनं पुण्याला यायचा विचार करूयात असं आमचं ठरलं होतं. पण एका पॉईंटला आम्हाला वाजले 8:30. 8:30 वाजल्यानंतर असं झालं की माझ्या मित्राला कॉल केला की म्हणलं अरे तुझ्या पार्किंगमध्ये ठेवू का, तो म्हणाला नाही ग पार्किंगमध्ये अलाउड नाही. तसं तर मुंबईत कुठल्याच पार्किंगमध्ये अलाउड नाही करत जे रेंटवर राहतात त्यांना. म्हणलं आता किती दिवस गाडी बाहेर ठेवणार ना रस्त्यावर, कोणी उचलून नेली काही होऊ शकतं. तर मम्मीचं आणि माझं असं झालं की काय करायचं, जायचं का. पण म्हटलं मम्मी अगं घाटामध्ये वाट लागेल ग, एकतर तो खोपोलीचा जो घाट आहे ना तो इतका डरावना आहे, म्हणजे माणसाची वाटते की काय करायचं. मम्मीचं असं झालं चल जाऊयात. म्हटलं तू चल म्हणते तर मी पण चल म्हणते, म्हटलं चल जाऊयात. आणि आम्ही 12 वाजता त्या घाटात होतो, दोघींची टरकली होती. आणि जसा आम्ही तो घाट क्रॉस करून पुढे आलो तसा आम्ही दोघींनी असं सुस्कारा सोडला की चला आपण लढलो. पण तो जे एक आईचा सपोर्ट असतो ना, की मला असं झालं की अगं तुझ्या वयाचा तरी विचार कर, माझं तरी ठीक आहे, तुला मागे बसायचंय. बरं 2 व्हीलरवरनं एका पॉइंट नंतर सगळं अंग दुखायला लागतं. तर मला असं झालं की नक्की तुला जमणार आहे ना, ती म्हणाली हा घ्या चल करूयात, करून तर बघू होऊन जाईल. सो मला असं झालं यावयात ही बाई हे सांगतेय, म्हणलं चला करूयात. आणि आम्ही आलो. तुला कळतंय का ती डेअरिंग किंवा तुझा हा स्वभाव कोणासारखा आहे ते? माझ्या आईसारखा.
तुला उत्तर मिळालं. मिळालं मला उत्तर. आई ग, म्हणजे तुला खरं सांगते, तू ज्या किस्से सांगतेस त्यावरून तरी कळतंय की तू नक्की तुझ्या आईसारखी आहेस. आणि त्यामुळे तू अशी हे नको राहूस की अरे यार. हा, तेच आहे. छान वाटतं ऐकून. कारण ही खरंच खूपच मोठी गोष्ट आहे. रात्री 8:30 नंतर पुण्याला येणं खायची गोष्ट नाही. 12 वाजता त्या घाटात होतो. 12 त्या घाटात माणसांची ठरते. बरं, 2 व्हीलरवर होतो ना. बरं, दोघी मुलीच. त्यातल्या मागे टेम्पो होता, त्याच्या काय म्हणतात लाईट मध्ये आम्ही गेलो पण एका पॉइंटला किती स्लो चालवणार, कारण तो टेम्पो आहे घाटामध्ये, तो स्लोच होतो. म्हटलं जाऊयात पुढे जाऊयात. एका पॉइंटला असं कोणीच नाहीये ना पुढे ना मागे, आता काय करायचं. पण झालं. छान एन्जॉय करत आला. साथ में मा थी ना साथ में. येस. आता आईवर आहोत, तर आईच्या हातचं खायला काय आवडतं आणि तुम्ही आता ते खूप मिस करताय? सगळं. स्टिल एक स्पेशल डिश असते आपल्या आईच्या हातची, ती कोणती? मी परवा आलो घरून, म्हणजे इव्हेंटसाठी गेलेलो, मेळा मनोरंजनासाठी, आणि माझ्याकडे फक्त रात्रीचे 3-4 तास होते. ओके. शो संपला, मी रात्री घरी गेलो आणि सकाळी परत निघालो. 3-4 तास होते माझ्याकडे आणि आमच्या घरी बनलेली पुरणपोळी. सो आईने ती पॅक करून दिली आणि मी ती आज दुपारी लंचला खाल्ली आहे. सो पुरणपोळी माझी आई खूप छान बनवते आणि मी ती खरंच मिस करत होतो. आणि आज तुम्ही क्वेश्चन विचारला, मी दुपारीच माझ्या आईच्या हातची पुरणपोळी खाल्ली. माझी पण आई पुरणपोळी खूप सुंदर बनवते. ते तर मला आवडतेच पुरणपोळी, पण माझ्या मम्मीचा हातचा केक मला फार आवडतो. जो ती घरगुती एक साधा केक बनवते ना, तो आमचा नाश्ता असायचा लहानपणी, की आम्ही चहामध्ये केक बुडवून खायचो. असे तर खूप आयटम्स, ती सगळं जेवण छान बनवते, नो डाऊट, पण मला केक फार आवडतो तिच्या हातचा. मस्त आहे इथे. म्हणजे पुरणपोळी तर हे एक सेंटर आहे महाराष्ट्राचं. सगळ्याच आया छान बनवतात, कोणी बनवा, सेम चव असेल मी म्हणेन. आणि बाकी मोदक वगैरे तर आहेत सोबतीला. येस, उकडीचे मोदक. आता जरा आईला सांगायची असेल एखादी गोष्ट किंवा मेसेज, किंवा असं वाटत असेल की आता राहून गेले सांगायचं आणि ही वेळ आहे, तर काय सांगाल? प्रत्येक वेळी श्वास जो घेताय मोठा. कारण खूप सांगायचं असतं आईला, खूप. म्हणजे माझा ऍक्च्युली मी तसं ऍक्च्युली रिअल लाईफमध्ये पण खूप कमी बोलतो. आणि आता ऑलमोस्ट 40-45 डेज झालेत आणि मी आयुष्यात 30 वर्षभरात मी कधीच एवढा लांब राहिलेलो नाही आहे आईपासून. मॅक्सिमम 8-10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस कुठे शूट लागला आउटडोर तर 15 दिवस. बट फर्स्ट टाइम मी एवढा लांब राहिलो आईपासून. आणि मी फेसवर मी हे आईला कधीच बोलू शकणार नाही तोंडावर की मी खरंच खूप मिस करतोय तुला. आता तू नाहीयेस इकडे, सो. आणि मी म्हणजे ओके, हा ऍक्च्युली तेच होते की इमोशनल. आणि हे ना मी तोंडावर कधीच बोलू शकणार नाही आईला असं बसून की आई मी तुला खूप मिस केलं असं वगैरे कधी नाही. बट ऍक्च्युली मला एवढंच सांगायचंय की मी खूप मिस करतोय तुलाही आणि तुझ्या आजच्या जेवणाला. बस. तुला काय सांगावं? मी मुळातच ना, आई हा असा विषय आहे की तिने काही नाही केलं, ती आपल्या बाजूला असली ना तरी आपल्याला एक कम्फर्ट असतो. आणि आत्ता जसं हा म्हणाला की 2 वर्ष घरी बसून होता, सो आत्ता मधला एक पिरियड आहे, माझ्या आधीची सिरियल संपल्यानंतर मी आता ऑलमोस्ट 1 वर्षभर घरी बसून होते. पण तो जो एक सपोर्ट होता ना तिचा, म्हणजे असं नाही की बाबा फायनान्शियल काही प्रॉब्लेम आहे किंवा काय, पण तिचं असं असतं की तू नको का टेन्शन घेऊ, तुला पाहिजे ना तेच काम कर. मला काही ऑफर्स येत होत्या, त्या मी नाकारत होते आणि मला असं ना रिग्रेट होत होता की अरे यार आपण चूक करतोय का, कारण स्वतः आपण तर काही देत नाही आहोत की जेणेकरून आपल्याला एक्सपेक्टेड कॅरेक्टर्स आपल्याला मिळतील. तर तिचं एकदाही मला आठवत नाही हे वाक्य की नाही ग तू चुकतेस किंवा तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तू स्वतः काय करतेस. तिचं नेहमी हेच होतं की ते एक जी आई असते ना आपली, की होईल ग, करशील ग, सगळं होतंय, टेन्शन नको घेऊ, तू फक्त स्वतःकडे लक्ष दे, मिळालेला वेळ ना त्याचा सदुपयोग कर, बारीक हो, हे कर ते कर. पण कुठेच मी तिच्याकडनं हे नाही ऐकलं की तू चुकतेस. म्हणजे असं नाही की मी चुकते म्हणून तिने काय माझ्या चुकींना असं प्रोत्साहन नाही दिलं, पण ते जे आई असते ना जी नेहमी आपल्याला सपोर्ट करते इन एव्हरी आस्पेक्ट. सो मला असं होतं तिला किती थँक्यू म्हणू. आणि आता मी खरंच ठरवलंय, म्हणजे आता हे थोडासा हसण्याचा विषय आहे, पण गेले 2-3 दिवस मी जेन्युअनली एक्सरसाइज सुरू केलेली आहे. आणि मला मनापासून ना की तो जो सपोर्ट आहे ना, सो त्यातनं मला तिला असं काहीतरी काम करून दाखवायचं आहे आता की ज्यातनं तिला अजून जास्त प्राऊड वाटेल
की जे तिने तिच्या वयाच्या अशा टप्प्यात केलंय की जे आत्ता खरं तर मला करणं शक्य आहे आणि मला ते तिला करूनच दाखवायचंय. मग मला माझ्या मनासारखं कॅरेक्टर मिळो किंवा नाही मिळो, पण ज्या तिच्या एक्सपेक्टेशन्स माझ्याकडनं आहेत ना, साध्या साध्या, त्या सगळ्या मला एक्सपेक्टेशन्स तिच्या पूर्ण करायच्यात आणि मम्मी मी नक्कीच पूर्ण करीन आणि मी नक्की बारीक होईन. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. दोघंही खूप इमोशनल झाले आहेत, पण स्टील खरंच ही इमोशनल गोष्ट आहे आणि हिचे डोळे सो खरंच छान वाटलं. तुम्ही मदर्स डे निमित्त आम्हाला भेटलात, पण तुम्हा दोघांना एकमेकांना जर काय सांगायची वेळ आली तर काय सांगाल? जसं आहेस तसाच राहा मी बाबा. आता ते बोलणार होते. अजिबात बदलू नकोस. तू खूप छान आहेस. जसं आहेस तसाच राहा. वेगळं बोल तू आता जरा. नाही, मी हेच की यार, ते जे लहानपण आहे ना ते मला भयंकर आवडतं आणि मी तुला आणि चिकूला जेन्युअनली बोलतोय, मी तुला आणि चिकूला मी जेव्हा बघतो ना मला खूप खूप रिफ्रेशिंग वाटतं की अरे जी मस्ती तुमची चालू असते. कारण हा शेड्यूल तुम्ही बघाल 17 तास 18 तास सुद्धा कधी कधी आम्ही शूट करत असतो. त्यामुळे एनर्जी वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपलं आवडतं काम आहे म्हणून ती येते आतून, पण एका पॉईंट नंतर आफ्टर ऑल ह्युमन आहोत, थकायला होतं खूप. पण ह्या दोघींना मस्ती करत बघतो आणि ऍक्च्युली ह्यांच्या शूट कधी कधी नसतात, आम्ही एकटेच करत असतो फॅक्टरीमध्ये, पण घरात जेव्हा आम्ही शूट करत असतो ह्या दोघांची जी मस्ती असते ती प्लीज तुम्ही तशीच चालू ठेवा. आणि मी नाही सांगितलं तरी तुम्ही ती चालू ठेवणारच आहात. हेच तुझ्या मनात. आता मी फेस रीड करू शकतो. आता एका महिन्यात मी एवढं स्टडी करून झालं मला की मी फेस रीड करतोय की आता ती मनातल्या मनात हेच म्हणाली असेल की तू नाही सांगितलं तरी आम्ही ती मस्ती करणार. सो चांगली गोष्ट, तुम्हाला काही सांगायची गरजच नाहीये. ही मस्ती ना अशीच असू दे. अनहिडन एक बॉन्ड झाले की जे माहित नाहीये पण ते अचानक पॉपअप होतं. हो, ते होणारच आहे, ऑब्विस आहे. तुमचा तसा बॉन्ड क्रिएट झालाय. ऍक्च्युली ना स्टार्टिंगलाच झाला असणार की अरे ही अशी आहे, हा असा आहे. ते त्या जे मिसकन्सेप्शन झालं आणि त्याच्यामुळे जो झालाय बॉन्ड क्रिएट, त्यामुळेच ते सुंदर आहे. सुंदर असू दे. छान वाटलं गप्पा मारून. तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगायचंय? सगळ्यांना मदर्स डेच्या शुभेच्छा आणि आमची सिरियल प्लीज पाहत राहा. तुमच्या काही सजेशन्स असतील तर आम्हाला देत राहा आणि वेळोवेळी आम्ही त्या काही आमच्याकडनं काही चुकत असेल तर ते आम्ही नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही पाहत राहा हुकमाची राणी ही रोज संध्याकाळी 7 वाजता. हॅपी मदर्स डे. नीट घे. सगळं तर झालं बोलून, आता मला काही ठेवलंच नाही. तू पण सांग. तुझ्याकडून हॅपी मदर्स डे. बघत राहा हुकमाची राणी ही रोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या सन मराठी. पण हे जर इंद्रा बोलला असता तर कसा बोलला असता? बघा, मी तुमच्यासाठी खूप जास्त मेहनत घेतोय. वेळेची किंमत जशी मलाही तुम्हालाही आहे, पण वेळात वेळ काढून तुम्हाला हा शो बघावाच लागेल. हॅपी मदर्स डे आणि हुकमाची राणी बघत राहा संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर. आणि जर वेळ नसेल तर सननेक्स्ट नावाचा एक ॲप आहे त्याच्यावर बघा, पण बघा. खरंच छान वाटलं. थँक्यू सो मच.